आपल्याकडं टोटल 6 पेशंट ऍडमिट असून 2 पेशंट किरकोळ जखमी होते, त्यांना आपण औषधोपचार करून सोडून दिलेला आहे आणि 6 पेशंटवर आता आपल्या माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. काय गंभीर परिस्थिती का 2 पेशंट काय? त्याच्यामध्ये एका महिलेला मणक्याला दुखापत असून मणका फ्रॅक्चर झालेला आहे. तसेच दुसरा एक पेशंट आहे, त्याला क्लेव्हिकल बोन व रिब्स फ्रॅक्चर आहेत. म्हणजे बाकीचे पेशंट आता जे ऍडमिट आहेत ते आणि बाकीचे सर्व पेशंट आपण औषधोपचार चालू असल्यामुळे स्टेबल आहेत, कुठलाही धोका नाही. प्रवास करत होता, कुठं चालला होता? अमळनेरवरनं भोसरीला चाललो. काय किती तुमचे फॅमिली होती? 8 जण होतो. 8 जण होते. सर्वांना लागले? हो, बरेच जणांना लागले. हॉस्पिटलमध्ये काही पेशंटला या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी दाखल केलेला आहे. आजी, काय नाव आपलं? कल्पना आहे राव. आपण कुठून पुढे प्रवास करत होते? धुळ्याहून राजगुरुनगर जायचं होतं. धुळ्यावरून राजगुरुनगर. काय कशामुळे अपघात झाला, काय समजते का? लक्झरी होती. लक्झरी मध्ये पोरं तुम्ही किती प्रवासी होते साधारण? आम्ही 3, 4, 5, 6 जण होतो. 7 जण होते. तर तो मिस्टरांना पोरगाला लागलं, 2 नातूंना सुनला नाही लागलं. आणि माझा पायचं हे होतं, मला पुण्याला घेऊन चालला होता पोरगा. तर माणूसचं वजन पडलं, माझा जीव घाबरा लागला, श्वास घेवाय नाही. प्रशांत माडी. कुठून प्रवास करत होते, कुठपर्यंत चालले होते? आम्ही अमळनेरवरून पुण्याला जात होतो, भोसरीला. भोसरी चालले होते. तुम्ही किती जण सोबत होते? आमची फॅमिली 10 जण आहेत पूर्ण. 10 जण. काय सेवा, काय MSCB मध्ये कार्यरत करतात? हा, ते मामा आहेत त्यांचे, मिस्टरांचे मामा आहेत. हो. काय कसा अपघात झाला असेल, काय माहिती भेटली? म्हणजे कोणी म्हणतंय म्हणजे ठोकलंय गाडीला, म्हणजे गाडीच पूर्ण समोरचं तोंड पूर्ण असं ओपन झालं. जेवढे प्रवासी होते सर्वांना लागले? सगळ्यांना लागले. पप्पा फ्रॅक्चर आहेत, मिस्टर फ्रॅक्चर आहेत. फक्त तेवढे मामांना थोडंफार नाही लागले, बाकी सगळे ऍडमिट आहेत.